नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये आपण भरपूर सारी भाजीपाला पिकं घेत असतो. परंतु यामध्ये बरीच अशी पिकं आहे शेतकरी मित्रांनो, की ज्या पिकामध्ये रिस्क खूप असतो. म्हणजे काही पिकांना जे येतं खर्च खूप जास्त येतो, मेहनत सुद्धा लागते. मंजुराच्या दृष्टीने काही पिकं जास्त किचकट असतात शेतकरी मित्रांनो. त्यातल्या त्यात त्या पिकाचं चांगलं उत्पादन निघेल की नाही ही एक शाश्वती नसते. बरं, उत्पादन चांगलं निघालं तर मार्केटमध्ये त्याला चांगला रेट मिळेल की नाही त्याची गॅरंटी नसते. त्यामुळे बरीच पिकं जी आहे तर ती रिस्की असतात. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला असं एक रोखठोक पीक सांगतो, ज्या पिकामध्ये एकतर मेहनतीचा रिस्क खूप कमी आहे, शिवाय खर्च सुद्धा कमी आहे शेतकरी मित्रांनो. साधारणतः 90 ते 100 दिवसामध्ये काढणीला येणारं म्हणजे हार्वेस्टिंगला येणारं हे पीक आहे. याच्या एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 25 ते 30 टनापर्यंत याचं एकरी उत्पादन मिळतं. आणि बाजारभावाचा जर शेतकरी मित्रांनो तुम्ही विचार केला तर साधारणतः 8 ते 10 रुपयाचा प्रति किलो मागे जर तुम्हाला ठोकमध्ये दर मिळाला तरी सुद्धा साधारणतः 90 दिवसामध्ये हे पीक तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये निव्वळ नफ्यापोटी त्या ठिकाणी मिळून देऊ शकतं. अतिशय कमी खर्चिक, कमी रिस्की पीक आहे शेतकरी मित्रांनो. या पिकाला तुम्हाला मार्केटला विक्रीसाठी नेण्याची सुद्धा गरज नाही. व्यापारी जागेवर येऊन त्या ठिकाणी खरेदी करत असतात. जर व्यापारी तुम्हाला जागेवर नाही मिळाला तर तुम्ही स्वतः मार्केटला नेऊन सुद्धा त्याची विक्री करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे पीक ज्यावेळेस हार्वेस्टिंगला आलं आणि त्यावेळेस समजा जर मार्केटमध्ये या पिकाला रेट खूप कमी असला, म्हणजे तुम्हाला परवडत नाही असा रेट जर मार्केटमध्ये असला, तर या पिकाची तुम्ही साधारणतः 2 ते 3 महिन्यापर्यंत स्टोअर सुद्धा हे पीक करून ठेवू शकता. बिलकुल पीक खराब होत नाही शेतकरी मित्रांनो. याची स्टोरेज कॅपॅसिटी खूप जास्त आहे. मग शेतकरी मित्रांनो, हे पीक नेमकी कोणतं आहे, त्याची लागवड कशी करायची आहे, त्याला जे काही भेसळ डोसमध्ये आपल्याला खतं द्यायची तर ती खतं वगैरे कशी द्यायची, सगळी माहिती आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पांढरी चक्की, व्हाईट पंपकिन, ज्याला आपण देवडांगर म्हणतो, तर या पिकाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये खास करून या पिकाची जास्तीत जास्त लागवड ही केली जाते शेतकरी मित्रांनो. कारण थंडीमध्ये या पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन त्या ठिकाणी चांगलं मिळतं. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी हा या पिकासाठी आदर्श काळ मानला जातो शेतकरी मित्रांनो. तर डिसेंबर जानेवारीमध्ये तुम्हाला जर या पांढऱ्या चक्की ची लागवड करायची असेल तर आपल्याला पूर्व मशागत कशी करायची आहे, पूर्व मशागती वेळेस आपल्याला कोणती खते द्यायची आहे, त्यानंतर लागवडीचं जे काही योग्य अंतर आहे या पिकासाठी तर ते अंतर किती ठेवायचे आणि कोणत्या पद्धतीमध्ये आपण या पिकाची लागवड ही करू शकतो. त्यासोबत लागवडीवेळी बेसल डोसमध्ये आपल्याला याला कोणकोणती रासायनिक खतं त्या ठिकाणी देणं गरजेचे आहे, सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये जर तुम्हाला हे पीक घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला जी काही शेत आहे तर शेताची पूर्व मशागत करून घेणं तिथं गरजेचं आहे. आणि या पिकासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला पूर्व मशागती वेळेस शेतामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत कमीत कमी एका एकरसाठी 2 ट्रॉल्या शेणखत टाकणं तिथं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला नांगरट करून घ्यायची आणि नंतर रोटावेटर करायचं आहे. म्हणजे जे काही शेणखत आहे तर ते पूर्णपणे शेतामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिसळल्या जाईल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता या पिकाची लागवड आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर याची लागवड तुम्ही साधारणतः 2 पद्धतीमध्ये करू शकता. एक तर तुम्ही बेड मल्चिंगवर याची लागवड करू शकता किंवा साधारण सरीमध्ये तुम्ही लागवड करू शकता. बेड मल्चिंगवर लागवड केली तर फायद्याचं शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 टनापर्यंतचं उत्पादन बेड मल्चिंगवर तुमचं त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि सरी पद्धतीत जर तुम्ही साधी लागवड केली तर साधारणतः तुम्हाला 25 टनापर्यंतचं उत्पादन या पिकातून हे मिळू शकतं. मग बेड आणि बेड मल्चिंगवर लागवड करायची तर साधारणतः अंतर किती असायला पाहिजे, तर या पिकाचे जे काही वेल आहे शेतकरी मित्रांनो, तर हे वेल खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असतात. म्हणजे तुमचं कलिंगड, खरबूज वगैरेचे जे वेल असतात तर या वेलांपेक्षा सुद्धा या पिकाची वेल खूप जास्त वाढतात. त्यामुळे आपल्याला अंतर हे जास्तीत जास्त मोठं ठेवणं गरजेचं आहे. तर बेड मल्चिंगवर लागवड करायची ठरलं तर शेतकरी मित्रांनो, कमीत कमी 2 बेडमधलं जे काही अंतर आहे तर हे तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 फुटापर्यंत ठेवणं गरजेचं आहे. आणि सरी पद्धतीमध्ये जर तुम्ही लागवड करत असाल शेतकरी मित्रांनो, तर साधारणतः 2 सऱ्यामधलं जे काही अंतर आहे तर हे 6 ते
7 फुटापर्यंत ठेवा. बेड मल्चिंगवर 8 ते 7 फूट आणि सरीमध्ये 6 ते 7 फुटापर्यंत अंतर ठेवायचं. आणि 2 झाडातलं जे काही अंतर आहे शेतकरी मित्रांनो, तर हे साधारणतः आपल्याला 2 फुटापेक्षा कमी ठेवायचं नाहीये. 2 फुटापर्यंतचं जे काही 2 झाडातलं अंतर आहे, तर हे आपल्याला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने याची आपण लागवड ही करू शकतो. आता लागवडीवेळी शेतकरी मित्रांनो, या पिकाला आपल्याला काही रासायनिक खताचा सुद्धा भेसळ डोसमध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून या पिकाला लागवडीनंतर आपल्याला खतं देण्याची त्या ठिकाणी बिलकुल इतर पिकांसारखी गरज ते पडणारच नाही शेतकरी मित्रांनो. जर भेसळ डोस तुम्ही चांगला दिला तर बिलकुल तुम्हाला कोणतंही नंतर खत देण्याची गरज पडणार नाही. तर भेसळ डोसमध्ये शेतकरी मित्रांनो, हे उच्च उत्पादन म्हणजे खूप जास्त उत्पादन, एकरी 25-30 टनापर्यंत याचं उत्पादन मिळतं. त्यामुळे आपल्याला भेसळ डोसमध्ये खतांचा वापर सुद्धा चांगला करणं गरजेचं आहे. तर साधारणतः एका एकरला आपल्याला 2 बॅग 10-26-26, त्यासोबत 2 बॅग म्युरेट ऑफ पोटॅश, 25 किलो मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स, 10 किलो सल्फर आणि 25 किलो मॅग्नेशियम, अशा पद्धतीचा एकत्रित भेसळ डोस हा लागवडीवेळी त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. तुम्ही बेड मल्चिंगवर लागवड करणार असेल तर मल्चिंग आथरण्या अगोदर तुम्हाला भेसळ डोस व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. नंतर मल्चिंग ड्रीप आणि मल्चिंग करायचं आहे. आणि तुम्ही सरी पद्धतीमध्ये जर देणार असाल शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही लागवडीनंतर सुद्धा 8-10 दिवसानं सुद्धा हा खताचा डोस त्या ठिकाणी देऊ शकता. तर अशा पद्धतीनं जी काही पांढरी चक्की आहे, तर या पिकाची तुम्ही लागवड जर केली शेतकरी मित्रांनो, तर साधारणतः 90 दिवसामध्ये लागवडीनंतर काढणीला येणारं हे पीक आहे. आणि याचा जर उत्पादनाचं जसं आपण म्हटलं की 25 ते 30 टनापर्यंतचं चांगलं नियोजन असेल तर सहज मोकळ्या म्हणजे हलक्या हाताने याचं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. बाजारभावाचा विचार केला तर 8 ते 10 रुपये प्रति किलोचा जरी रेट मिळाला तरी सुद्धा खर्च वजा तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये 90 दिवसात या पिकातून त्या ठिकाणी मिळू शकता. तर नक्की शेतकरी मित्रांनो, या पिकाचा तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये एक विचार हा करू शकता. कमी खर्चिक आहे आणि कमी रिस्की पीक आहे शेतकरी मित्रांनो. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.